नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 9 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 9 डिसेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षापूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळ्याच प्रकारची झाक दिसून येते. म्हणजेच यांचं व्यक्तिमत्व अतिशय नीटनेटकं, व्यवस्थित आणि या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळ्याच प्रकारची गती असते. म्हणजे राहणीमान यांचं सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप असतंच. खूप फॅशन यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येत नाही, परंतु प्रियता जरूर दिसून येते. अतिशय नीटनेटकेपणा यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसतो. यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला कधीही पसरलेलं दिसणार नाही. अनटायडीनेस अजिबात नसतो आणि साधारणतः हाच गुण त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात सुद्धा दिसून येतो. मानसिकतेमध्ये, मानसिक गुणामध्ये सुद्धा दिसून येतो. तसं पाहिलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे शिस्तप्रियता हा या व्यक्तींचा गाभा आहे आणि त्या संदर्भात ते सहसा तडजोड करत नाही. ते आयुष्यात जे काय करतात ते नेमकं करतात आणि काय करायचं हे त्यांना नेमकं ठाऊक असतं. एखादी गोष्ट विचारपूर्वक करायची आणि ती तडीच न्यायची, यासाठी लागणारे जे गुणधर्म असतात ते स्वभाव वैशिष्ट्य यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात अगदी व्यवस्थितपणे दिसून येतात. समोरच्याला काहीही वाटो ते आपलं काम पूर्ण करतात, अगदी कुठल्याही परिस्थितीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या जीवनात किती दुःख आहेत किंवा किती प्रकारचे स्ट्रगल्स आहेत हे तुम्हाला वर करणे अजिबात दिसणार नाही. सिक्रेटिव्ह असतात. यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरून तुम्हाला समजणार नाही की यांच्या जीवनात किती वादळं आहेत. परंतु शांतपणे जीवनात आलेल्या दुःखांवरती मात करणं आणि पुढे जाणं हा त्यांचा सहज भाव असतो. तसे यांच्यामध्ये धैर्य हे जबरदस्त दिसून येतं. या व्यक्ती कुणालाही घाबरत नाही, ना कुठल्या परिस्थितीला, ना कुठल्या व्यक्तीला. आपलं काम चिकाटीने पूर्ण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये खूपच चांगली असते. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि स्वतंत्रप्रियता, त्याचप्रमाणे गोल ओरिएंटेशन अतिशय चांगलं असतं. महत्त्वाकांक्षा हा सुद्धा यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. त्यामुळे या व्यक्तींनी विचार केलेली गोष्ट ते अचीव करतातच, अगदी कुठल्याही परिस्थितीत. कधीकधी या व्यक्तींचा स्वभाव थोडासा तिखट वाटू शकेल, मात्र समोरची व्यक्ती विरोधात गेली किंवा ज्या व्यक्तीने अपेक्षेपेक्षा काही वेगळं काम केलं किंवा चुकीचं केलं किंवा फसवलं गेलं तर मात्र ह्या व्यक्ती सोडत नाही. मग यांचा रुद्र अवतार तुम्हाला दिसून येईल. मूलतः तसं पाहिलं तर ह्या व्यक्ती इमोशनल असतात, भावनाशील असतात, परंतु त्यांच्या भावनेला प्रतारणा केलेली त्यांना अजिबात आवडत नाही. मग ते त्याचा बदला घ्यायला तयार होतात. यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती उत्तम असते. त्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षणसुद्धा पूर्ण करतात. करिअरच्या बाबतीत आपल्याला नेमकं काय करायचं आहे यांची संपूर्ण कल्पना यांना असते. मूलतः ज्या खात्यामध्ये शिस्त आहे, शिस्तीची जी काही खाती आहे, जसं की पोलीस, मिलिटरी, फायर ब्रिगेड, कस्टम, नार्कोटिक्स, म्हणजे डिसिप्लिनची जी काही खाती आहेत त्यामध्ये या व्यक्ती जातात किंवा स्वतःचं करिअर बनवतात. सरकारी नोकरी लागण्याची शक्यता यांच्यामध्ये बरीचशी असते. याचप्रमाणे नोकरीमध्ये सुद्धा या व्यक्ती सक्सेसफुल होतात. खास करून बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. या व्यक्ती मनात यांचा एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थितीबद्दल काही वेगळं मत बनलं किंवा वाईट मत बनलं तरी पटकन लगेचच्या लगेच बोलून दाखवत नाही. स्वतःचं इप्सित साध्य करण्याची कला यांना अतिशय उत्तम प्रकारे ठाऊक असते. म्हणूनच या व्यक्ती जीवनात अगदी व्यवस्थितपणे सेटल होताना दिसतात. याचप्रमाणे या व्यक्तींच्या बाबतीत रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये खूप विचार करून येतात आणि एकदा रिलेशनशिपमध्ये आल्या की समोरच्या व्यक्तीबद्दलच्या जास्त पॉझिटिव्ह होतात. त्याच्यामागचं कारण हे प्रेमच असतं. परंतु यांच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीला स्वतःचं स्वातंत्र्य हरवल्यासारखं वाटू शकेल. कारण एकदा रिलेशनशिपमध्ये आले या व्यक्ती की समोरच्या माणसाने काय करावं, काय नको, कुठे जावं, कुठे जाऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये, कुणाला भेटावं, कुणाला भेटू नये, या सर्वबद्दलची त्यांची स्वतःच्या अशा सूचना असतात. अर्थात समोरचा व्यक्ती कुठेही इथे तिथे जाऊ नये हीच त्यांची भावना असते. परंतु त्यामुळे थोडासा त्रास हा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये
त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मुळातच या व्यक्ती स्वतःच्या भावभावना कधीही कुणाला सांगत नाही. समोरचा व्यक्ती जोपर्यंत पूर्णतः विश्वासपात्र नसेल, तोपर्यंत स्वतःच्या भावभावना किंवा विश्वास हे किंवा स्वतःच्या मनामधील विचार हे सहसा कुणाला सांगत नाही. एकंदरीत सांगायचं झालं तर या व्यक्ती मनाने खूप चांगल्या असतात. जर का तुम्ही त्यांना व्यवस्थितपणे समजून घेतलं, तर या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती नाही. म्हणजे या व्यक्ती तुम्हाला तुमच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये साथ देणाऱ्या असतात. संपूर्ण जग जरी विरोधात गेलं, तरी या व्यक्ती तुमच्यासाठी ठामपणे उभे राहतील. अट फक्त एकच आहे, की तुम्ही जसे आहात तसे त्यांना सामोरं जा आणि जर का त्यांनी तुम्हाला स्वीकारलं, मग ह्या व्यक्ती तुमच्यासाठी कायमस्वरूपी आयुष्यभर तुम्हाला साथ देतात, हे मात्र निश्चित. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर लागणं, कापणं, खरचटणं, त्याचप्रमाणे पित्त प्रकृतीच्या सर्व व्याधी यांना होण्याची शक्यता असते. खास करून खाण्यापिण्याच्या सवयीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी शुभफलदायी राहील. विवाह होणं, विवाह ठरणं, प्रत्यक्ष विवाह होणं याचप्रमाणे काही चांगले लाभ मिळणं, अडकलेली कामं पूर्ण होणं, कागदोपत्री व्यवहारच्या मार्गी लागणं, अशा प्रकारच्या काही चांगली कामं तुमची होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील.